नमस्कार मित्रांनो, मी आकाश जाधव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत ते काही वर्षांपूर्वीच वैभववाडी येथे ओपन झालेल्या एका रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे वृंदावन रिसॉर्ट। चला तर मग सुरुवात करूया ह्या व्लॉगला। आणि हो, जसं तुम्ही इतर व्लॉग्सला सहकार्य करत आहात तसेच या व्लॉगलाही करा आणि हा व्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की पहा। हा मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हाला थोडं ऑड वाटत असेल की मी आता हा पावसाचा टाइम सुरू असताना रिसॉर्टला का जात आहे। तर पहिली गोष्ट, यावर्षी उन्हाळा हा कोकणात काही दिवसांचाच होता, शिवाय त्यात आमचा काही प्लॅन हा झाला नाही। आणि माझ्या गावच्या मंडळीने मला खूप वेळा हे रिसॉर्ट सजेस्ट केलं होतं आणि मुंबईमधली रिसॉर्ट्स तर खूप वेळा मी पाहिली आहे। तर मला इथलं हे वृंदावन रिसॉर्ट पाहण्याची इच्छा झाली आणि त्या इच्छेपुरती मी आज तिथे पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांसोबत भेट द्यायला जाणार आहे। तसं मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता वातावरण हे किती सुंदर झाले आहे। आता मी वाट पाहत आहे ते पाऊस सुरू होण्याची, कारण पाऊस हा आता कधीही सुरू होऊ शकतो। खरंच मित्रांनो, कोकणात रस्त्याचं प्रत्येक वळण पार केलं ना तर निसर्गाचा एक अप्रतिम देखावा हा नजरेस पडतो। म्हणूनच आपण खूप भाग्यशाली आहोत। आपल्या अस्तित्वाची ओळख ही ह्या लाल मातीमुळे आणि आपल्या पूर्वजांच्या कष्टांमुळेच आहे। म्हणूनच आपल्याला आपली संस्कृती आणि आपली भाषा ही जपली पाहिजे। मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता आपण आता वैभववाडीत पोहोचलो आहोत आणि पोहोचताच क्षणी पावसाला सुरुवात झालेली आहे। या बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षापासून खूप असे सकारात्मक बदल हे होत गेले आहेत। इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी अगदी सहजपणे मिळून जातात। नवनवीन दुकाने, सुपरमार्केट तसेच नवीन इमारती, या सर्व गोष्टींना पाहून गावातल्या प्रगतीची जाणीव ही होऊ लागते। ही प्रगती गावातील लोकांसाठी फायदेशीर ठरावी, जेणेकरून इथले स्थानिक लोक आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होतील, हीच सदिच्छा। चला तर मित्रांनो, आता आपल्याला ह्या बाजारपेठेच्या मार्गानेच सरळ मार्गी पुढे जायचे आहे। हार्डली आपल्याला 5 मिनिटं लागतील। चला तर ते आपण कव्हर करूया।
मित्रांनो, थोडं पुढे आलो की समोरच आपल्याला दिसतं ते वृंदावन रिसॉर्टचं होल्डिंग. इथून उजव्या बाजूस वळायचं आणि हा 5 मिनिटाचा डोंगराळ रस्ता पार करायचा. मित्रांनो, हा वर चढणीचा जो मार्ग आहे ना, तो खूप खडतर आहे. तर जर तुम्ही इथे येत असाल तर आपापली पाहणे तुम्ही व्यवस्थितरित्या हाताळा. तसं तुम्ही बघू शकता आपण आपल्या ठिकाणी पोहोचलो आहोत. मित्रांनो, समोर आहे वृंदावन रिसॉर्टचा एंट्री गेट. या गेटच्या उजव्या व डाव्या बाजूस तुम्हाला पार्किंग एरिया हा दिला गेला आहे. चला तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये एंटर करूया. तुम्ही पाहू शकता ही लहान मुलं किती एक्सायटेड आहेत ते. मित्रांनो, आतमध्ये एंटर केल्यास इथे डाव्या साईडला हा एक हॉल आहे, जिथे तुम्ही लग्न किंवा इतर मंगलमय कार्यक्रम हे साजरा करू शकता. तरी बऱ्यापैकी मोठा असा हा हॉल आहे. आणि उजव्या साईडला हे एक छोटंसं लहान मुलांसाठी खेळण्याकरिता केलेलं एक गार्डन आहे. चला तर मित्रांनो, आपण आता आपली बुकिंग करूयात. तसं आम्ही इथे फक्त 2 तासांसाठी आलो आहोत, परंतु तुम्ही पूर्ण डे साठीही येऊ शकता. त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला रिसॉर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल. तर या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे, तर तुम्ही तिथून देखील ती चेक करू शकता. मित्रांनो, बुकिंग ऑफिसच्या मागच्या बाजूस इथे हे वृंदावन रिसॉर्टचं ब्रँडिंग केलं आहे. तर ह्या इथेही तुम्ही तुमचे पिक्चर्स काढू शकता. तसेच इथे समोर फार सुंदर असे एक स्कल्पचर आहे. इथे देखील तुम्ही फोटो काढू शकता. आणि हे समोर आहे इथलं कॅन्टीन, त्याची ही इमारत. चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आपलं रिसॉर्ट थोडं एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, आपण ह्या इथून एंटर्ड झालो होतो आणि खाली आल्यावर आपल्याला समोरच दिसतो ते हा ओपन स्टेज, जिथे तुम्ही तुमचे सिंगिंग टॅलेंट दाखवू शकता. कारण या स्टेजचं नावच आहे कॅरिओके रंगमंच. याशिवाय जर तुम्ही इथे ग्रुपने येत असाल तर तुम्हाला तुमच्या पार्टीज देखील व्यवस्थित ऑर्गनाइज करता येतील. या इथे देखील एक पूल एरिया आहे, जो की मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी आहे. आपण इथे पुन्हा येऊच. या इथे देखील एक छोटासा हॉल आहे, जिथे तुम्ही मीटिंग्स किंवा इतर छोटे प्रोग्राम्सही करू शकता. सॉरी, मी तुम्हाला आतमधून नाही दाखवू शकत, कारण की माझ्याकडे फक्त 2 तास आहेत. मित्रांनो, ह्या इथे वर तुम्हाला AC रूम्स देखील अवेलेबल आहेत. रूम्सचे फोटोज तुम्हाला वेबसाईटवर मिळून जातील, तुम्ही तिथून ते चेक करू शकता.
मित्रांनो, या इथे अजून एक पूल एरिया आहे जो की मोठ्या लोकांसाठी आहे. मित्रांनो, ही माझी फॅमिली आहे जी मस्तपैकी एन्जॉय करत आहे आणि इथल्या पूल्समध्ये पाणीही खूप क्लीन आहे. तसेच आम्ही फ्रायडेला आलो असल्याने आम्हाला एवढी गर्दी देखील इथे पाहायला मिळाली नाही. आणि तसेही इथे मोस्टली जवळ राहणारी लोक 2 तासांसाठीच येतात, परंतु वीकेंडला मात्र इथे गर्दी असते. मित्रांनो, यावर इथे अजून एक पूल एरिया आहे जो की लहान मुलांसाठी आहे आणि समोर ह्या इथे वॉटरफॉल सारखा देखावा हा केला गेला आहे जे आपण एंटर करते वेळीस पाहिलं होतं. तर मित्रांनो, आपण मगाशी म्हणजे स्टार्टिंगला हा पूल एरिया एक्सप्लोर नव्हता केला, तर इथे देखील बऱ्यापैकी डीप असा एक पूल आहे आणि त्या बाजूलाच लहान मुलांसाठी एक छोटा पूल आहे. आता वरच्या पूलपेक्षा मला हा पूल सेफ वाटतो कारण पॅरेंट्स लक्षही देऊ शकतात. तसेच या रिसॉर्टच्या बाजूने एक छोटी नदी वाहते. माफ करा, नदी नाही तर वाळ म्हणू शकतो आपण याला. तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, असं होतं हे निसर्गाच्या कुशीत दडलेलं वृंदावन रिसॉर्ट. मला तर इथलं रिसॉर्ट खूप छान वाटले. तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबत सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर आता आपली भेट होईल ती पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. Sama semua